जर तुम्ही जिमला जात असाल तर ह्या काही गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो केल्या पाहिजे। जिमला जात असताना स्वतःचा एक स्वच्छ नॅपकिन आणि स्वतःची एक पाण्याची बॉटल सोबत घेऊन जा, जेणेकरून तुम्ही स्किन इन्फेक्शन आणि डिहायड्रेशन पासून वाचून राहाल। जिम मध्ये फॅन्सी कपडे कधीच घालून जाऊ नका, जसं जीन्स झालं, शर्ट झालं, फॉर्मल्स झाले, याच्यामध्ये तुम्ही खूप विचित्र दिसाल आणि तुम्हाला वर्कआउट करताना इरिटेशन होईल। त्यासाठी तुम्ही एक सिंपल टी शर्ट किंवा जिम वेस्ट आणि खाली लोअर किंवा शॉर्ट्स घालून जाऊ शकता। जर तुमच्या जिम मध्ये शूज कंपल्सरी असेल तरच तुम्ही घालून जा, अदरवाईज 2-3 हजाराचे शूज घेऊन तुम्ही जर शो अप करत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये। विदाउट शूजने पण वर्कआउट करता येतो। जिम बॅग कंपल्सरी नाहीये, एक बॉटल आणि एक नॅपकिन तुम्ही हातात घेऊन जाऊ शकता। पण जर तुम्ही अदर गोष्टी कॅरी करत असाल, जसं शेकर झालं, जिम क्लॉथ झाले, शूज झाले, तर त्यासाठी तुम्हाला जिम बॅग घ्यावी लागेल। वर्कआउट करत असताना जास्त स्वेटिंग होत असेल, त्यामुळे अनहायजेनिक आणि अनकम्फर्टेबल वाटतं, त्यासाठी तुम्ही एक नॉर्मल परफ्यूम यूज करू शकता, त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि कॉन्फिडंट फील होईल। जिम मध्ये वर्कआउट करत असताना आपण ज्या डंबेल्स आणि प्लेट्सचा वापर करतो, वर्कआउट आणि सेट्स कंप्लीट झाल्यानंतर त्यांना तिथेच सोडून जाऊ नका, हे खूप बॅड मॅनर्स आहे। त्यांना रिरॅक्ट करा, त्यांची रिस्पेक्ट करा। तर ह्या काही लहान लहान गोष्टी आहे जे तुम्ही फॉलो केल्या तर याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि तुमची डिसिप्लिन सुद्धा बिल्ड होईल। आणि तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर अशाच माहितीसाठी तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करू शकता।